सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली विनीत समस्त ग्रामस्थ तरुण मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ गिरगाव. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. रामदेवत मारुतीरायांच्या समोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या पर्वकाळावर समस्त ग्रामस्थ मंडळी गिरगाव सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ कथा प्रवक्ते हरिभक्तिपरायण भागवताचार्य सोपान महाराज सानप यांच्या मुखातून आपण कथा ऐकली. हिंगोली जिल्ह्यामध्ये काही वर्षापूर्वी पूज्यनीय वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे हे थोर कीर्तनकार होऊन गेले. त्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या महाराजांच्या मुखातून एक शब्द निघाला होता. तेव्हा परभणी आणि हिंगोली वेगळा नव्हता, एकच होता. त्यावेळी महाराज म्हणले होते, नामदेव महाराज पठाडे म्हणजे आपल्या जिल्ह्याचा उगवता सूर्य आहे. त्यानंतरचं आत्ताचं जे माझं वाक्य आहे, कित्येक वर्षाच्या नंतर 20 दशक गेले, 20 वर्षाच्या नंतर हरिभक्तिपरायण भागवतकार सोपान महाराज सानप हे आपल्या हिंगोली जिल्ह्याचा उगवता सूर्य आहे. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून शास्त्रीजींच्या मुखातून आपण कथा ऐकली. आपलं गाव मंत्रमुग्ध झालेलं आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, गावातले नवयुवक, छोटे छोटे बालमित्र, या शिवजयंतीसाठी आलेल्या सर्व लेकी बाळी, आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, आपण एवढ्या बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी देवदास पाटलाला म्हटलं होतं, छत्रपती शिवरायांची कलाकृती केलेलं एक कोणी मनुष्य आहे का? ते काही दिसले नाहीत आम्हाला. जे शिवरायांचं पूजन करायचं होतं त्यांनी आता मिरवणुकीमध्ये होते, पण आता मग ते गेले असतील घराकडे. मग म्हणलं मग जिजामाता तरी आहेत का? मग समोरच दिसली माता आम्हाला. मग आम्ही जिजामातेचं पूजन केलं. विठाला विठाला विठाला. आज आपल्या गावामध्ये खरी दिवाळी आहे. येताना पाहिलं मी, प्रत्येक चौकामध्ये छत्रपती शिवरायांचं पूजन केलेलं आहे. नवयुवकांचा एवढा उत्साह आहे, एवढा जल्लोष आहे, आणि तो असायलाच पाहिजे. विठाला विठाला विठाला. आपलं दैवत जन्माला आलेलं आहे आज, म्हणून त्या हिशोबानं जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतरचा जो आनंदोत्सव होता, तो आज छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवातही आनंद आपला. खूप दिवसाच्या नंतर बोललं का बोलते खूप दिवसाच्या नंतर शिवरात्री आणि शिवजयंती जवळ आली. खूप दिवसानंतर हा पर्व काळ, त्याला दुग्ध शर्करा योग म्हणतात. या काल्याचं कीर्तन काही वर्षापूर्वी मी केल्यासारखं मला वाटायले का नाही वाटायले? केल्यासारखं वाटायले. 10-12 वर्ष केलं होतं ना. पुन्हा योग आलाय, कारण हे शिवरात्री हे एकादशी कधी एकत्र येतच नाही ना, सलगच दोन्ही पर्वकाळ एकत्र आले. मला आमच्या 2-3 मंडळीनं धीरज सोबत येऊन संपर्क केला, म्हणजे यावर्षी यावं लागतं. म्हणजे यावर्षी तर खूप गडबड आहे.
म्हणले तुम्हाला वसमत रस्त्यानं वागायचं नाही का? अवघडच झालो म्हणले. गरीब माणसं आपण. मग गपचिप यायचं म्हणले गिरगावाला. आलो न काय करावं. विठाला विठाला छत्रपती शिवरायांचा प्रगट दिन महाराष्ट्रामध्ये सूर्योदय झालाय आज. छत्रपती शिवराय जर जन्माला आले नसते, मी गिरगावला येत नव्हतो. लक्षात आलं का नाही तुमचे? आणि तुम्ही मला आणलं नसतं. आज जो परमार्थ आहे, आज हा जो भगवा फेटाळ डोक्यावर माझ्या, मला लग्न झाल्यावर काय माणसं म्हणू लागले, तुम्ही भगवा फेटा नाही बांधायला पाहिजे, आता तुमचं लग्न झालं. मी म्हणलं कुठं लिहिलंय का तसं की लग्न झाल्यावर भगवा फेटा बांधायला जमत नाही, म्हणून लिहिलेलं दाखवा बंद करतो. मी म्हणलं ज्या दिवशीपासून मी शपथ घेतली त्या दिवशीपासून भगवाच बांधलेला आहे. नाही म्हणले आता लग्न झाल्यावर जमत नाही, म्हणले लिहिलेलं दाखव. मी नाही ऐकलं पाटील त्या लोकांचं. कायम हाच फेटा आहे, बघितलं ना तुम्ही. पुन्हा मी टोपी घालीत नाही, कोणालाच घालीत नाही. मी टोपी घातलेलं तुम्ही पाहिले का? कोणीतरी पाहिले का? नाही. याची मला लाज वाटत नाही, या भगव्याची लाज वाटत नाही. नाही लाज वाटत, स्वाभिमान आहे तो माझा. विठाला विठाला विठाला. आज एका राजाच्या तपश्चर्याला जे फळ प्राप्त झालेलं आहे, ती फळप्राप्ती या अभंगामध्ये सांगितलेली आहे तुकोबारायानं. या भारतामध्ये अशी राजघराणे होऊन गेले, त्यांच्यामुळे देवाला जन्म त्यांच्या घरी घ्यावा लागला. राजा कसा असावा, राजसत्ता कशी असावी, भारतानं जगाला शिकवलंय. गोकुळामध्ये नंद राजा धार्मिक होता. राजा धार्मिक पाहिजे, राजा नास्तिक असता कामा नाही. सत्तेचं वाटोळ होते राजा नास्तिक असल्यावर, आणि प्रजेचंही वाटोळ होते. प्रजेचंही नुकसान होते आणि सत्ताही अस्तव्यस्त होते. राजा हा धार्मिक असला पाहिजे. राजसत्ता कशी असली पाहिजे, नंद राजाकडून शिकावं. गोकुळामध्ये दोघाही नवरा बायकोनं देव जन्माला यावा म्हणून पहिल्या जन्मामध्ये 1000 वर्षे एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली होती. बिना कष्टाचं कोणालाच काही मिळत नाही, हे लक्षात घ्या. तपे विना दैवत दिदल्या इन प्राप्त तुझ इन हेता कोण सांग. टाळ 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 टाळ. तुझ इन हेता कोण सांग. तपे विना दैवत दिदल्या इन प्राप्त तुझ इन हेता तपे विना दैवत दिदल्या विन प्राप्त गुजवी नाहीत कोण सांगे. तपश्चर्येशिवाय कोणालाच काही मिळत नाही. अनायासे फुकट घरी बसल्या बसल्या आळशी माणसाचं लक्ष नाही. नाही मिळत कोणाला काही, कष्टच करावं लागतात. त्यातले त्यात राजा म्हणलं की कष्टाची सवय नसती राजाला. आयतं मिळते ना सगळं, कशाला कष्ट करील आयतं मिळाल्यावर. परंतु नंद राजाने दोघा नवरा बायकोनं तपश्चर्या केली होती. आम्हाला काय पाहिजे म्हणून, आम्हाला देव पाहिजे म्हणून. महाराज, ही भारतातली राजसत्ता आहे. खरं सांगतो तुम्हाला, बऱ्यापैकी भारतातला परमार्थ संत साधू ऋषी मुनी यांनी सांभाळला, हे तर खरंच आहे. पण 50% मी सिद्ध करून दाखवतो, राजघराण्यानंच परमार्थ टिकविलाय. विठाला विठाला विठाला. तुम्हाला किती राजघराणे दाखवायचे? ऋषी मुनीला पाणी पाजले त्यानं, कोणाला मार्गदर्शन केले?
ऋषीमुनीला मार्गदर्शन केले असे राजे महाराजे होते भारतात. याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाच्या राजवाड्यामध्ये प्रवचन करायचे दररोज. दररोज राजा जनक प्रवचनाला हजर राहायचे. 4 म्हणजे 4 हजार कामं जरी असली तर राजानं युद्धावर गेल्यावर किंवा काही बाहेर दौऱ्यावरच गेल्यावर गैरहजर. आणि गावात राहिल्यावर प्रवचन कधी सोडलंच नाही. 4 वाजता म्हणजे 4 वाजता एके दिवशी 4:10 झाली. लोक गरगर 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 येऊन बसली प्रवचनाला. महाराज सुरू करा. याज्ञवल्क्य ऋषी म्हणले जनक राजाला येऊ द्या ना. बसलेले माणसं म्हटले महाराज लोकांना काय घेणं देणं आहे. कोणी येऊ किंवा न येऊ तुम्ही आपलं चालू करा. याज्ञवल्क्य ऋषी म्हणले तशातला भाग नाही, पण संगती ती विसंगती होऊन जाते. आज काय सांगितलं उद्या काय सांगितलं म्हणून म्हणलं 2 मिनिटं थांबा काय बिघड. तेवढ्यात जनक राजे आले. आसनावर बसले समोर. प्रवचन सुरू झालं याज्ञवल्क्य ऋषीचं. राजा जनकानं डोळे झाकले. याज्ञवल्क्य ऋषीनं डोळे झाकले. बाकीचे लोक डोळे उघडे ठेवून बघू लागले. मंडपाला आग लागली. आता आग लागल्यावर बसलेली गेले पळून. किती जण राहिले? 2च. त्या मंडपाचा एक खांब जळता 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 खाली पडला. आणि त्या खांबाने राजा जनकाच्या पायाला आग लागली. दोघांचे डोळे झाकलेले होते. नख जळालेलं आणि डोक्याचे केस जळालेले. कसे कळते? वास येते. काय येते? वास आला याज्ञवल्क्य ऋषीला. काय जळतंय म्हणून पाहिलं. कुठं आग लागली? राजा जनकाच्या पायाला आग लागलेली पाहिल्याबरोबर याज्ञवल्क्य ऋषी प्रवचन करता करता भाडकन खाली उडी मारली आणि तो खांब बाजूला घेतला. आणि याज्ञवल्क्य ऋषीच्या डोळ्याला धारा लागल्या. जनक असा राजा मी आजपर्यंत पाहिला नाही म्हणले. जेने अग्नी माझी घातला ते पाव नेनता तो राम. शाबास 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 शाबास. नेनता तो राम जनक होता. जेने अग्नी माझी घातला ते पाव तुका म्हणे राज्य करिता जनक. अग्नी माझी एक पावजळे. राजा आहे पण शरीराचा मोह नाही. पायाला आग लागली. याज्ञवल्क्य ऋषीनं लाकूड बाजूला काढलं. राजा काय तुझं श्रवण आहे रे. असा राजा होणार नाही. महाराज या राजघराण्यानं पुढं चालून काय केलं माहिती का नाही तुम्हाला? शुकाचार्याचा भ्रम दूर केलाय. शुकाचार्य म्हणजे साधी गोष्ट नाही बरं. बामणाचे पोर एक खेळाशी भ्याले. बामणाचे पोर 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. नागवेच पळून गेले रे. नागवेच पळून गेले रे. पोर एक खेळाशी भ्याले. ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे. वा, शुकाचार्याची ताकद आहे ती. साधी गोष्ट नाही बरं. अर्थाचा अनर्थ करू नका. ध्यान द्या जरा.
शुकाचार्याचा त्याग लक्षात आला. जन्माला यायच्या अगोदर 12 वर्ष आईच्या पोटात होते ते. किती वर्ष? त्यांच्या योग सामर्थ्याने त्यांनी गर्भ मोठा होऊच दिला नाही, छोटाच ठेवला होता. गर्भच मोठा होऊ दिला नाही. विज्ञान सुद्धा मान्य करते या गोष्टीला. तुम्हाला त्याचा लय अभ्यास नसेल, मी लय फोडून सांगणार नाही. विज्ञान सुद्धा मान्य करते. तसं ते संशोधन झालेलं आहे, आत्ताही झालेलं आहे, पण ते जास्त लई पुढं आणलं नाही समाजासमोर. याच्यात भरपूर तरतुदी येतात, मी ते लई फोडून सांगणार नाही, मग तुम्ही त्याच्याच मागे लागतात. संशोधन झालेलं आहे सगळं या बाबतीत. 12 वर्ष शुकाचार्याने आपला गर्भ वाढू दिला नाही. 12 वर्षानंतर जन्माला आले, एकदम 12 वर्षाची. संसारातलं दुःख पाहिल्यावर असल्या संसारात मी मरक्या संसारात राहत नसतो म्हणले, हे निघून जाणार याच्यातून. त्याग केला संसाराचा, पळायला लागले. व्यास महर्षी मागं लागले होते, ए शुका थांब, ए शुका थांब. शुकाचार्य कसे होते? समाधी अवस्थेमध्ये होते. कोण आवाज देते लक्ष सुद्धा नव्हतं. पुढे गेल्यावर नदीला काही स्त्रिया धुणं धुऊ लागल्या. धुणं धुतवळे काही डोक्यावर पदर घेते काय माणूस, आणि पदर घेऊन धुणं धुता येते का? मग ते पदर पडलेले त्यांची. कोणीतरी पुरुषाचा आवाज येतोय, मग आपण नीटनीटकं राहावं, बरं वाटत नाही. व्यास महर्षीचा आवाज आला, त्यानं पदर घेतले, लाजल्या, शरमल्या. व्यास महर्षी म्हणले, पोरी हो, मी तुमच्या आजोबाच्या वयाचा आहे. तरणा बाण माझा मुलगा इथून गेला, तुम्ही त्याला लाजले नाही, मला म्हाताऱ्या माणसाला कशामुळे लाजल्या? त्यावेळेस त्या स्त्रियांचं उत्तर ऐका. त्या स्त्रिया म्हणल्या, महाराज तरुण होता हे बरोबर आहे, पण तो शुद्धीवरच नाही ना, ती विदेही अवस्था आहे. स्त्री पुरुष त्यांच्याकडे भेदभाव नाही, तुमच्याकडे भेदभाव आहे म्हणून आम्ही तुम्हाला लाजलो होतो. ते ऐकलं शुकाचार्यानं. शुकाचार्य म्हणले, मी तर माझ्या कोणाहून मोठा आहे? वडिलाहून मोठा आहे. अहंकार झाला. आणि मग व्यास महर्षी म्हटले, शुका जा आता, पण जाता जाता जनक राजाला भेटून जाय. अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासे उफराठी दृष्टी केली. अभिमान लागला, दुरुस्त करण्यासाठी कोणाच्या घराला पाठविलं? जनक भेटीसी पाठविला तेने, जनक भेटीशी पाठविला तेने, अभिमानाने खोटी केली. ऋषीला झालेला अभिमान दुरुस्त करायचं सामर्थ्य कोणात आहे? या भारतीय राजसत्तेमध्ये, भारतीय राजघराण्यामध्ये होती. एवढी राजसत्ता भारतातली महान होती. कोणाला मार्गदर्शन? ऋषीला मार्गदर्शन करायची ताकद या भारतीय राजघराण्यामध्ये होती. भारतीय राजघराणे किती सामर्थ्य संपन्न होते, मी आयुष्यभर जरी सांगितलं तरी माझं आयुष्य कमी पडेल, इतके भारी होते हे. विठाला विठाला राजघराण्यामुळे परमार्थ बऱ्यापैकी जिवंत आहे. राजघराणे झिजलेत, राजघराणे झिजलेत स्वतः, आणि संस्कृती जिवंत ठेवली. राजघराण्याबद्दल तुम्हाला किती उदाहरणं देऊ, कसे कसे महान राजे होऊन गेले या भारतामध्ये. एक एक राजा असा तेजस्वी होता. एका एका राजानं परमार्थ जतन करण्याकरता एका एका राजघराण्यानं आपली संपत्ती डावावर लावली होती पूर्वी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची संपत्ती कुठं खर्च झाली? सगळ्या मंदिराचं जीर्णोद्धारासाठी. हिमालयापासून तर कन्याकुमारी पर्यंत जेवढे महादेवाचे, खंडोबाचे देव देवता, देवळं रावळं भंगले होते, त्या भंगलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं काम कोणी केलं? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलं. याला म्हणतात राजघराणं. विठाला विठाला ही राजघराणे जर नसते तर परमार्थ धोक्यात आला असता. त्या काळात या यौवनाचा नंगा नाच पाहून जिजामातेनं भवानी मातेला नवस केलाय, प्रार्थना केली, हे माते, माझा वंश वाढावा म्हणून मी तुला पुत्र मागत नाही, मला कशासाठी लेकरू पाहिजे. या भारत मातेचं रक्षण करण्याकरता
या आया बहिणीची आबरू सांभाळण्याकरता मला एकच संतती दे, मी दुसरं काही मागत नाही तुला, एकच संतती दे. फक्त या ऋषीमुनीचं रक्षण झालं पाहिजे, भारतीय संस्कृतीचं रक्षण झालं पाहिजे, साधू संतांचं रक्षण झालं पाहिजे, ग्रंथ जळले नाही पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे, आणि या पतिव्रता वाचल्या पाहिजे. या पतिव्रतेचा छळ होता कामा नये. असं एक लेकरू मला दे. त्या जिजामातेची हाक ऐकली परमात्म्यानं, आणि ते छत्रपती शिवराय आज माता जिजाऊच्या पोटी जन्म. एकच राजा टाळ टाळ एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गगनावर. स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या पाठेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर बोबडे काकानं खूप सुंदर गायन केलंय. छत्रपती शिवरायांची जी स्तुती आहे ना, योग्य आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. राजा कसा असावा? भारतीय राजाचं वर्णन लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये व्हावं. कुठं? लंडनच्या युनिव्हर्सिटीला छत्रपती शिवरायांचा अभ्यासक्रम शालेय शिक्षण संस्थेमध्ये असावा. यापेक्षा राजाचा अजून काय बोलणार? काय राजा असेल? काय राजा असेल? काय राजा असेल? राजसत्ता आणि धर्मसत्ता एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवाय धर्म टिकू शकत नाही. म्हणून छत्रपती शिवरायांना मुद्दामून जिजामातेनं देवाला मागून घेतलंय, मला असं अशी संतती पाहिजे जसं
मारुतीरायाला अंजनी मातेनं मागून घेतलेलं आहे. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी आठविला अंतरी सदाशिव तपाची आरती शिव झाला प्रसन्न मागे वरदान मज काही. महादेव प्रसन्न झाले. ए वानरीन, ए अंजनी, काय पाहिजे? त्यावेळेस त्या अंजनीची भाषा आहे. हे रुमाने माझा ऐसा व्हावा पुत्र उत्तम पवित्र नाम गुणे भक्त पवित्र उत्तम गुणे. हे रुमाने माझा ऐसा व्हावा पवित्र उत्तम गुणे. यादी भक्त पवित्र उत्तम गुणे. उत्तम गुणे. उत्तम गुणे. येरुमन माझ ऐसा व्हावा पुत्र ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. ती अंजनी म्हणते मला कसं लेकरू पाहिजे? ज्ञानी भक्त पवित्र आणि उत्तम गुणी. काय शब्द असतील हो, बघायला गेले तर वानरी नाही. लेकरू कसं मागितलं? कसं? ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. याला विचारा तुम्हाला कसं पाहिजे? डॉक्टर, इंजिनियर, अजून काय, कलेक्टर, SP, अजून लेक्चरर, तहसीलदार. सांगा मला येत नाही. बस होतंय. तसं तुमचं तपच झालेलं आहे ना. लेकरू तसंच होणार ना. लेकरू पोटात राहिल्यावर 4 महिन्याचं झाल्यावर त्याला ऊर्जा येते, त्याला चेतना येते. हे माहिती आहे का तुम्हाला? किती महिन्यात झाल्यावर? 4च महिन्याचं झालं की त्याला चेतना येते. बाहेर काय चाललंय CCTV सगळं कळते त्याला. काय करता तुम्ही 4 महिन्यात झाल्यावर लेकरू? रिमोट, TV, बटन, मोबाईल. कलेक्टरच होते माय. कलेक्टरच होते. कसा पिक्चर बघा वाटतं माय तुला? म्हणली फायटिंगचा, मग तर नंबर 1च कलेक्टर होते. गब्बारच येते गब्बार. हा, लग्ना लेकरू राहिल्यावर बोलू नये एवढ्या खाली येऊन. गर्भधारणा झाल्यानंतर त्या डबकाडाकडे बघू नका गमाय. ते डबकाड वाटोळ करेल करिअर तुमच्या लेकराचं. बरबाद करीन लेकराचं करिअर. काय चांगलं आहे त्याच्यामध्ये? देवाच्या जरी मालिका बघायच्या म्हणलं, बोलू का नाही, देवाचं जरी मालिका बघायचं म्हणलं तर 10-15 मिनिटं झालं की स्त्रीचा नंगा नाच आहे त्याच्यामध्ये. जाहिरात का आहे त्याच्यामध्ये? कपडे आहेत अंगभर, पदर आहे डोसक्यावर. देवाची मालिका बघायला गेलेल्या माणसाला डोळे झाकून घ्यावं लागलेत. नको त्या जाहिराती त्याच्यात, नको त्या गोष्टीच्या जाहिरात. मला लई फोडून सांगायला लावू नका तू. ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही ते बघावंच लागतंय. म्हणून माय 4च महिन्याचा होता भक्त प्रल्हाद पोटात. काय ऐकलं होतं त्या कयाधून? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला. नाथला कृष्णदाता हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. उद्धवा कृष्णवा कृष्णवा हरिमुखे मना. हरिमुखे मना. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. उद्धवा लादला कृष्णदाता. इथं जमलेल्या जेवढ्या माया बहिणी आहेत,
गर्भधारणा झाल्यानंतर 4 महिन्याच्या नंतर तेवढे 4-5 महिने का नाही थोडं लांब राहा माय या कशापासून या डबकाडापासून उगं 4-5 महिने का त्याच्यावर संस्कार होतात माय त्याच्यावर काय होते संस्कार होतात आणि तसंच लेकरू इकडं आल्यावर मग म्हणले आमचं पोरगं ऐकच ना आता मग काय झालं लव्ह मॅरेज करायचं म्हणाले तो पिक्चर कोणता बघितला होता म्हणलं बाई पिक्चर कोणता बघितला सैराट मग ते म्हणाले मला आता त्याच लोकांची करायची बस बोंबलं संस्कार होतात माय राक्षसाच्या पोटी भक्त प्रल्हाद येऊ शकते माय आय कोणी नारदाची गोठी मज गर्भीच घातली मिठी तो जन्मला कयादूचे पोटी भक्त दुर्जटी प्रल्हाद संस्कार तुमचे आहेत म्हणून मी जिजामातेचं या ठिकाणी पूजन केलंय जिजामातेच्या पाया पडलोय का तुझ्यावर भारताचं तुझ्यावर महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून माय तू जर गेलस तरच या महाराष्ट्राचं काहीतरी चांगलं होईल नाही तर महाराष्ट्राचं माझ्या जिजाऊची पुण्याई कजली वफाना तो बापाचा बाबा राजशिवका जन्मला तो बापाचा बाबा राजशिवका जन्मला जिजाऊची पुण्याई कजली वफाना जिजाऊची पुण्याई कजली वफाना मातेचे संस्कार तेजस्वी पुत्र जन्माला येतो विनाकारण कोणाला काही मिळत नाही काय पाहताय तुम्ही जसं पेरलं तसं उगवतंय एक जणानं करडी पेरल्या होत्या गव्हाची वाट बघू लागलं एक जणानं सरकारी बाबळीचं झाड लावले आणि झारीनं पाणी घालायले शान सुरत माणूस एक म्हणला सरकारी बाबळीच्या झाडाला ही येडी बाबळ नसते का येडी बाबळीच्या पाणी का घालत असेल वा म्हणली त्यानं त्याच्या मनानं डोकं लावले म्हणला याच्या बुडाला काहीतरी बी टाकलं असेल त्यानं सागवानाचं का काहीतरी बी असं थोडं उशिरा निघतंय म्हण कशाचं उशिरा निघतंय थोडंसं बी चंदन का थोडं उशिरा निघतंय म्हण 5-6 महिने त्याला वेळ लागते ते मनुष्य मनानंच म्हणाले नाही काहीतरी असेल म्हणलं आपल्याला काय करायचं पण शेवटी याला 5-6 महिने राहवलंच नाही ना ते झाड मोठाड व्हाले कशाचं येड्या बाबळीचं आणि ते 5-6 महिन्याला ते मनुष्य म्हणला सोयर्यो म्हणू नये मला काय करायचं नाही पण खरं सांगा तुम्ही इथं या झाडाला पाणी काय म्हणून घालायला ते म्हणला काय पागल आहेस खरं म्हणलं काय आज न उद्या आंबे लागत येनच ना म्हणला बीज बोए बबूल का और आम कहाँ से खाए जर तुला आंबेच खायचेत ना आंब्याचं झाड लावलं रे तर त्याला आंबे लागतील सरकारी बाबळीच्या येड्या बाबळीच्या झाडाला आंबे लागत नाहीत समजायले का नाही माया बहिणीला इथं नसल समजल तर अजून कसं फोडून सांगू विठाला 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 आईचे संस्कार कामाला येतात कोणाचे संस्कार आई वडील तसे तेजस्वी पाहिजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ रामकृष्ण रसाळ गोमाटे फळे रसाळ गोमाटी शोध
वाजव माय बाप. गिरगावच्या देवाचं नाव गुरु पारदेश्वर मठाधिपती पूजनीय महंत बाबाजी यांचं आगमन आपल्या मंडपात झालेलं आहे. बाबाचं टाळी वाजून स्वागत. शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे संस्कार मुलं महान ठरवतात. लेकरं असेच मोठी होत नाही, त्याला आकार द्यावा लागते. वानरनीला कळतंय पण म्हणू का नाही. विठाला विठाला वानरीन जर पोटाला संत जन्माला यावं म्हणून तपश्चर्या करते, आपण का लक्ष करत नाहीत. आपल्या संस्काराची गरज आहे पाल्याला, नाही तर पाल्य वाया जाईल. एका पोराला फाशी झाली होती. तरणबाण लेकरू 18-17 वर्षाचं फाशी झाली. दरोडा टाकला, फाशी झाली. आणि फाशी देण्याच्या दिवशी शेवटची इच्छा विचारतात म्हण. शेवटची इच्छा काय? त्यावेळेस तो म्हणला म्हण मला आईचं दर्शन घ्यायचंय. काय हरकत नाही म्हणले, तुझी शेवटची इच्छा पूर्ण करू. कोर्टात त्या ह्याच्यात जेलमध्ये बोलवलं. तुमच्या मुलाला फाशी झाली, काय हरकत नाही म्हणले. त्याची दर्शनाची इच्छा आहे. आली म्हातारी, डोळे भरून आले लेकरू पाहिल्यावर. ते म्हणलं माय पाया पडू दे, अलीकडे आहे. हात सोडावं म्हणला. मी का आता इथं पळून जाणार आहे काय, मला मरायचं आहे 5 मिनिटात. हात सोडा माझे, हातकडी काढा म्हणला. पाया पडू द्या, तिला मिठी घालू द्या म्हणला. भेटू द्या म्हणलं. मी मा आहे. पाया पडलं, कडकडून मिठी मारली. गळ्याला पण रडे, माग सरकलं ना. अशा भायावरी केल्या हाताच्या. त्यानं असे जेलचे कपडे राहतात ना अशी, ती अशी भाई वर साडली. हा सनकन काना खारली मारली. कोणाच्या? आईच्या. पोलीसवाले म्हणले पागल आहेस का बे, माईला मारतात का? साहेब तितका पागल नाही हो मी, पण आज जे मी दरोडेखोर झाले ना त्याचं कारण या आईचं दुर्लक्ष आहे. ज्या दिवशी मी सुरुवातीला चोरी केली ती सुई चोरून आणली होती, त्यावेळेस ही म्हणली होती बरं झालं माय आपल्याला मोठी सुईच नव्हती गोदड चोरायला. त्या दिवशी मला वाटलं की ही फील्ड चांगली आहे, हा जॉब चांगला आहे. यानं माईचा काय लागतं, आशीर्वाद लागतंय. पुन्हा मी दुसऱ्या दिवशी दाबण चोरून आणलं होतं. म्हणलं दाबण काय शिवायचं? त्यावेळेस ही माय म्हणली होती बरं झालं माय आपल्याला पोते शिवायला दाबणच नव्हतं. तिसऱ्या दिवशी मी चप्पल चोरून आणली होती. त्यावेळेस ती माय म्हणली होती बरं झालं वागा आता चप्पला का स्वस्त राहिल्यात का. रामकृष्ण. मला वाटलं की ही फील्ड चांगली आहे. माझे कामं वाढत गेले. एक दिवशी सायकल चोरून आणली. त्यावेळेस म्हणली माय बरं झालं कवर पायानं जातो शाळेला. पलता शाळेत जाऊन टणकणार. सायकल आणली. नंतर मी हळूहळू मोठाल्या गाड्या चोरायला लागलो. एक दिवशी ATM फोडलं. ATM नुसतं फोडलं. मला फाशी झाली नसती. मी तिथल्या 2 माणसाचा खून केला म्हणून सरकारनं मला फाशी दिली. पण खरं सांगतो साहेब, ज्या दिवशी सुई आणली होती त्या दिवशी अशीच मारली असती तर आयुष्यात माझा रस्ता चुकला नसता. माझ्या फाशीचा खरा कोण आहे समजून घ्या जरा. शुद्ध संस्कारानं संतती संस्कारानं मोठी होत असते. आई वडिलांचे संस्कार त्याच्यावर पडतात. आणि म्हणून या सृष्टीमध्ये अशी काही राजघराणे झाले की त्या राजघराण्याचं नाव अजरामर आहे. त्यामध्ये जिजामाता छत्रपती शिव महाराज शिवाजी महाराजाचं राजघराणं आहे. अजरामर आहे. अजरामर. त्याच दर्जेचं राजघराणं नंद राजाचं. दोघा नवरा बायकोन एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली होती. हे तू एकच आमच्या पोटाला कोण यावं? भगवंत यावं. भगवान प्रगट झाले आणि भगवंतानं सांगितलं यशोदा मैया तुझ्या पोटाला यायला मला सुद्धा आवडलं असतं, पण मी जन्माचं वचन देवकीला दिलंय, तुझ्या दारात लहानाचा मोठा होईल. यशोदा म्हणली नको मला. का? दुसऱ्याचे लेकरू दारात जरी खेळलं तर आपलं वाटतंय काय? त्यावेळेस नंदराजाला देव म्हणले होते, यशोदेला देव म्हणले होते. दुसऱ्याचं वाटणारच नाही म्हणले मी. का? रातोरात यायलो म्हणले मी. तुम्हाला कळणारच नाही मग काय अडचण आहे.
म्हणले मग आम्हाला काय करायचं, आम्हाला फक्त कोणाचा वाटावा, आमचा आमचा वाटावा. आणि म्हणून भगवान ताबडतोब प्रगट झाले नंदराजाच्या घरी. आणि त्यानंतरचा जो आनंद उत्सव आहे तो आनंद उत्सव जगद्गुरु तुकोबाराने वर्णन केलंय हो पहिले. गोकुळीच्या सुखा 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 गोकुळीच्या गुरु शिष्यच आहेत ते. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. राजाच्या घरी युवराज प्रगट झालेले आहेत. नंदराजाच्या घरी कोण प्रगट झाले, युवराज आहे. देवाच्या येण्यानं गावाला आनंद झाला. राजा कसा असेल मला सांगा ना, तुम्हाला एक नवल सांगू का. जोपर्यंत नंदराजाला मुलगा झाला नव्हता, बारकाई नाही का, तोपर्यंत गोकुळामध्ये कोणाला जरी मुलगा झाला होता, कोणालाही गोरगरिबाला एकाही ठिकाणी साखर आणि पेढे वाटले नव्हते आणि एकाही ठिकाणी वाढदिवसानं बारसं केलं नव्हतं. वाढदिवसही केलं नव्हतं आणि बारसंही केलं नव्हतं, साखरपान वाटलं नव्हतं. का? आपल्या राजाला लेकरू नाही. आपल्या राजाला लेकरू नसताना, संतती नसताना आपण आनंदोत्सव करणं म्हणजे बैमानी आहे. कोणाला वाटत होतं? गावाला वाटत होतं. काय गाव असेल हो? आता राजाला लेकरू होऊ दे की गावाला कपाळाला गुड्या पडायला, तळपायची मुगी मस्त कालच्या. अवघड आहे, कलियुग आहे आता हे. पण ते द्वापार युग होतं. राजा आनंदी. नवल सांगू, नवल तुम्हाला, गावामध्ये कुठे जरी लेकरू झालं ना, कोणाला जरी मुलगा झाला ना, कोणाला जरी मुलगी झाली, नंदराजाच्या घरून जात होतं सगळं वैभव, कपडा लत्ता दाग दागिने. का? मला लेकरू नाही तर नाही, माझ्या प्रजेला संतती झाली. का? मी प्रजेला संतती मानतो म्हणलं, मला दुःख वाटत नाही. दुःख वाटलं नव्हतं नंदराजाला, पण देवाच्या मनात आलं मला देवाचा बाप व्हायचंय. देवाला वाटलं मला नंदराजाला कोणा ठिकाणी पाहायचंय, माझ्या पित्याच्या ठिकाणी पाहायचंय. म्हणून देवच तिथं जन्माला आले. देव स्वतः एखाद्या ठिकाणी येतात म्हणजे नवल करा तुम्ही, विनाकारण येतील का? तुंतुन आपलं राजाच्या घरी स्वतः श्रीकृष्णानं यावं, काय कौतुक असेल. कसा राजा असेल, कसा राजा असेल. राजघराणे, राजेशाही जितकी वाईट तुम्हाला वाटतीये तितकी वाईट नव्हती. काही अंश चुकीचे होते. लोकशाही आली, मी लोकशाहीचं स्वागत करतो, पण राजेशाही वाईट नव्हती हे मला सिद्ध करायचे. हा, काही असतील ना, पण काहीमुळे चांगल्या राजाला बदनाम करता का तुम्ही? नाही, राजघराणे काही पहिले काही सगळे चुकीचे नव्हते. एखादा असेल की आता कुठं बी 10-5 ह्याच्यात मुगाच्या घुगुऱ्या घातल्यानं सगळे शिजत नाहीत. एक काय राहते त्याच्यात नाही पाकार सास म्हणू का? नग आधुनिक कुच्चर असते. हा, दाढ पाडायची, सगळे चांगले नाहीत का? एखादा मग त्याच्यामुळं काही घुगुऱ्या खराब करतो का आपण? खातोच की नाही. तसं राजघराणे चांगले होते. त्या राजघरामध्ये नंद राजाचं कौतुक सांगू का तुम्हाला. देव आला घरा, देव आला घरा, देव आला घरा, नंदाती आला, देव आला घरा, आला घरा, देव आला घरा, नंदाती आला.
माझी वाणी तुझे माझी वाणी देवाला घरा नंदाची या गावा धन्य त्याच्या दैवा देवा आले. प्रत्यक्ष देवानं ज्या राजाच्या घरी स्वतःहून यावं, काय राजा असेल हो. राजघराणे खूप चांगले होते हो, पहिले खूप चांगले होते. परमार्थिक घराणे होते सगळे. एका एका राजाचं वर्णन सांगायला मी तुम्हाला म्हणलं ना, आयुष्य कमी पडेल मला. रुक्मांगद राजा होऊन गेला, या कुळातलाच आहे, रामचंद्र प्रभूच्याच कुळातला आहे. त्याचं असं गार्डन होतं, त्या रुक्मांगद राजाच्या गार्डनमधले जे फुलं होते ना, त्याचा सुगंध स्वर्गापर्यंत जात होता. काय फुलं असतील, एका एका माणसाला शोकच असते हो. कशाचा शोक होता राजाला? गार्डन सुंदर, शेकडो प्रकारचे फुलं होते, स्वर्गात सुगंध. इंद्र म्हणला जाऊन पाहून या बरं, सुगंध कशाचा यायला. आले त्याची ते दूत जायचे दिसन ना. दादा थोडंसं असं सर, अरे तू इकडे सर जरा, त्या माईला मला बघू दे. आता मी थोड्या वेळ पुरता बघ माय. आता तरी मी मध्यंतरी आलो होतो ना काल परवा कुठेतरी इकडे महाग देवाच महादेवाला देवीला आलतो, देवीला आलो होतो ना. त्याच्यामुळं तर हे कुळ लागलंय पुन्हा. नवल सांगेन मी आपल्याला, काय राजघराणे होऊन गेले. असं गार्डन होतं रुक्मांगद राजाचं, त्याच्या फुलाचा सुगंध कुठपर्यंत जात होता? स्वर्गापर्यंत. दूत आले म्हणले महाराज एक राजा आहे खाली, काय गार्डन आहे त्याचं, काय फुलं आहेत. इंद्र म्हणलं आपल्याला घेऊन या. हे दूत म्हणले आपण विचारलं नाही, काय नाही. राणा म्हणले त्याला काय विचारायचं रे, म्हणले राजे आहेत आपण. रात्री त्यांचं विमान आलं, फुलं तोडले आणि घेऊन गेले पहारा गार्डनच्या बाहेरून. आणि विमान कुठं आले, बसलेली माणसं म्हणले वाजलं कसं नाही. ते विमान असं होतं. कोणतं विमान? पुष्पक विमान. उतरलं, भरलं. राजा बाहेरून पाहायचं, फुलं गायब होतात. फोर्स वाढवा, SRP बोलवा. बोलवलंय म्हणले, पण चोरी तर दिसते, चोरी तर होते, पण फुलं दिसत नाही. कोण नेते? एके दिवशी ते विमान बंद पडलं. कोणाचं? इंद्राचं विमान बंद पडलं. आता त्याचं गॅरेज गिरगावला आहे. इंद्राच्या विमानाचं गॅरेज गिरगावला आहे. आता सकाळी पकडले गेले ना ते, धरले, ते धरून आणले. माय आता कोण आहे माय? मोबाईलवर बोलायली काय माय? नाही थोडा नाही बाई, तुला कोणी काय म्हणणं? काय नाव आहे? मारती नाव काय रे? शांताबाई आहे? हा, गौनाबाई आहे वय. हा, ए गौनाबाई जवळ जाऊ नको, तिला तिचं तिथे जागा राहू दे. होय मारुती इकडं, देवबाई आहे ती. मग मारुती मला ओळखीच आहे. गौनाबाई देव आहे. हा, अरे तसलीच माणसं देव राहतेत, आमच्यासारखे कपटी आहेत रे. वरून दाखवायचं एक मधून. चला मी तुम्हाला नेतोय आता बरोबर तिकडं गार्डनला. ते गार्डनचं ते विमान बंद पडलेलं सापडलं. ते धरले ना ते चोर, आणले राजापुढे. चल 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 कापायला लागले. मारतीत वाटलं त्याला. आता मारीत नाहीत म्हणले. तुम्ही कुठले आहेत? म्हणले आम्ही स्वर्गातले आहेत. काय करत होतात? आमच्या राजानं देवपूजेला फुलं मागितली होती, आम्ही 7-8 दिवसापासून नेलोत. म्हणले देवपूजेला माझ्या इथले फुलं? म्हणले हो, भाग्यवान आहे म्हणले. देवाला जर माझी फुलं जात असतील तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे म्हणजे. आनंद आहे म्हणले मला. पण तुम्ही आज कसं काय थांबलेत म्हणले? कसं काय गेलं नाहीत? विमान बंद पडले म्हणले आमचं. मग तुमच्या विमानाचं गॅरेज आता मृत्यू लोकात आहे का? म्हणले नाही. हे चालू कसं होईल? त्यावेळेस त्या इंद्राच्या दूतानं सांगितलं आज एकादश आहे म्हणले. आज काय आहे? हे राजा म्हणला एकादश म्हणजे काय? एकादश म्हणजे उपवास आहे म्हणले, काही खायचं नाही.
असं आहे का? आम्हाला तर माहित नाही बाबा म्हणजे. आज जर कोणी एखादच धरली असेल त्यानं स्पर्श केल्यावर आमचं विमान नीट होतंय म्हणजे. राजा म्हणला आता दुपारची वेळ झाली. आमच्या गिरगावातले तो दोनदा जेवले असते. कसं शक्य आहे? बघा सरकार एवढी मदत करा म्हणले. ते दूत राजाने दौंडी दिली. ऐका, आपल्या राज्यात राजाच्या गार्डन मध्ये स्वर्गातल्या राजाचं इंद्राचं विमान बंद पडलंय. आज एकादशी आहे म्हणा. आज जर कोणी उपवास धरला असेल, कोणी जर उपवासी असेल, त्यानं स्पर्श केल्याबरोबर विमान उड्डाण होणार आहे. आणि ज्याच्या स्पर्शानं विमान उड्डाण होईल राजा त्याला 10 गाव जहागिरी देणार आहे. गावातले लोक म्हणले जिल्हा परिषद बिनविरोध म्हणले. किती चांगलं होतं देवा. 2 दिवस उपाशी राहत होतो की रे बाबा म्हणला. काय करावं? कोणालाही विचारलं ना जेवलेत का? 2दा जेवलो बाबा. नेहरीन दुपारी. एक म्हातारी म्हणली, ए बाळू कशाची दौंडी रे? काय राशन आलंय का? ए राशन नाही म्हणले. मग ते असं झालंय. हाय का तुम्हाला एकादश? म्हातारी म्हणली, माय सकाळी शिळी कुटके खाली माय करू. कशाला खात होते माय? पण म्हणली, बाळू एक बोलू का? काय? आमची सून अजून काही जेवलेली नाही. तिला उपास नाही, पण रात्री नवरा बायकोची कुरबुर झाली म्हणली. आणि त्यानं मारल्यामुळं थापडबुकी केल्यामुळं ती राग रुसून शेताकडे गेलेली आहे. तिला जाऊन विचारा. त्या नवऱ्याला बोलिले, काय रे? हो म्हणला, झालतं जरा उरपाट बोलू लागली. हो म्हणला, मग थापड हाणली एक. ते माणसं म्हणले, येडायस का रे? चुकलं म्हणला साहेब. चल म्हणलं तुझ्या बायकोला घेऊन ये. ठीक आहे म्हणले. पोलिस तिला आणायला. तिनं ते पोलिसाच्या शिट्ट्या बघितल्या. म्हणले, मा हे का आधी पोलीस स्टेशनला गेलं काय? मग येडं म्हणले आमचं. अशी तर भांडणं कवाय होतीत माहिती. शिट्ट्या वाजित येलेत पोलीस आमच्या चोपदारावानी. ते शिट्ट्या वाजले की ती लागली चळ 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 कापायला. थर 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 कापायला. आले पोलीस. ओ बाई झाला तुम्हाला राजाला बोलिलंय. ती बाई म्हणली, आमचं मिटलं म्हणली. आणि काय नव्हतं समजत नाही म्हणली. ते काय म्हणले का काय तुम्हाला? ते पुढे कुठे आले? कोण मालक? कोणाचाच येत नाही. तेच काय येईल. पाटील लोक किती असले आणि कोणी देशमुख असला आणि कोणी मोठा महाराज असला ना, घरी गेल्यावर काय चलत नाही. काय आहे की काय नाही की बाबा. मग सगळं म्हणजे तुम्हाला काही चलतच नाही. काय आहे की काय नाही. तिच्या हातात तलवार नसते, चाकू नसते, बंदूक नसते. काय आहे की माणूस असं नीटच जाते. असं बाहेर किती राजा राहू द्या. काय की काय नाही. ती म्हणली, ओ काय साहेब? नाही 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 इमानदारीनं माय आमचं मिटलं. बाई तुम्हाला साहेबांनी बोलिलंय. देवा शपथ हो म्हणली, मी त्याला काय म्हणत नाही. ह्याच्यानंतर पुन्हा आयुष्यात काय म्हणणार नाही. मला पोलीस गपचीप चला हो बाई तुम्ही. ती पुढे आले. ते म्हणलं, आये ते तसं नाही, ते आपलं नव्हतं काय, हे दुसरंच आहे काय. म्हणली, माय मी कुठं काय केलं? आय म्हणला, ते कोणतरी काहीतरी आलंय म्हणून तिकडं. आपला फायदा आहे, चल फायदा आहे. हा म्हणले, असं म्हणली, जीवा जीव येतोय मा माणसाचं. तुम्ही काय म्हणलं? वाटलं काय केलं की जाऊन तिथं काही लाव्या? काय नाही म्हणला. वा मै शपथ मी काय केलं नाही. ती आली ती बाई. सगळं गाव बघू लागलं. कशी होती ती? उपाशी होती. उपाशी होती. मी बी उपाशीच आहे बरं. कालचा उपवाशी. मी काल फराळ केला नाही बरं का पाठी. काल उपास आहे मला. ते तसला नाही 1.5 किलो साबुदाणा खाऊन. काहीच खाल्लं नाही मी काल. आज हे 3रं कीर्तन आहे. अजून 3 बाकी आहेत. काहीच खाल्लं नाही. आणि आता डब्बा घेतलाय गाडीत खायचा तिथवर जाऊस तर. 1 वाजता मला इसारला कीर्तन आहे गंगाखेड तालुक्यातल्या. द्वादश आणि पारणं एकत्र आल्यामुळे ही गडबड झाली. पुढच्या वर्षी अशी गडबड होणार नाही. तुमचा आपला सप्ताह कोणी तारखेला होता? द्वादशीला होता ना? अरे हे ते आपण अपक्ष उमेदवार आहे. मुद्द्यावर आणतो तुम्हाला जाताना विसरून. आली ती माय माऊली. विमानाला स्पर्श करा असा धक्का लावल्याबरोबर पंखा फिरला की हो. गरर पंखा फिरला. विमान उड्डाण झाल्यावर रुक्मांगद राजा
डोकं ठेवून पाया पडला त्या बाईच्या चरणावर. माय, माझ्या राज्याची आबरू सांभाळलीस, 10 गाव जहागिरी दिली, सोन्यानं मडवून काढली, सोन्यानं मडवून काढली. त्या दिवशी राजानं दुसरी दिवशी दौंडी दिली. ऐका, उद्यापासून 14 दिवस लागणारं धान्य माझ्याकडून घेऊन जायचं, पण 15व्या दिवशी गावानं एकादश करायची. गावानं एकादश केली. नगरी वैकुंठा नगरे रुक्मांगद राजा व्रत एकादशी नगरी वैकुंठाशी नेली. त्याने रुक्मांगद राजानं गावचं गाव वैकुंठाला नेलं. काय धरली? ही राजसत्ता आहे, ही राजघराणं आहे, सूर्यवंशी ही राजघराणं आहे. काय केलं? गावाचा उद्धार करायची ताकद राजात आहे. राजे म्हणजे नेबलेटन लेचेपेचे नव्हते, राजे म्हणजे अधिकारी लोक होते. रुक्मांगद राजासारखाच नंद राजा होता. तपश्चर्या केल्यामुळं देव घरात आला आणि म्हणून गावाचा काया पालट झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. राजसत्ता आणि प्रजा दोन्हीचा जर खरंच संगम चांगला झाला तर गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. गावानं राजाला विचारात घ्यावं, राजानं गावाला विचारात घ्यावं. दोन्हीनं विचार विनिमयानं गावाचा विकास करावा. विरोधक आणि सत्ताधारी पडल्यानंतर दोघांनी एकत्र चहा प्यावा आणि दोघांनाही त्या त्या पक्षातून विकास कामं आणावीत. विरोधकानं सत्ताधारी माणसाचं काम अडवू नये आणि सत्ताधारी माणसानं विरोधकाचं काम अडवू नये. त्याचं बिल पहिले काढून द्यावा. का? दुश्मनी तुमची एकमेकाशी आहे. त्याच्यात गाव होरपळून निघता कामा नये. तुमच्या दुश्मनीमध्ये गाव होरपळून निघता कामा नये. गावाचा विकास झाला पाहिजे. मी त्याचं बिल अडवून धरतो, मी त्याचं बिलच निघू देतो, नेबळट आहेस. नाही, ताकद झाली पाहिजे. चल रे, तू तुझ्या पद्धतीने विकास कर, बघू म्हणा, स्पर्धा करत. तू किती फंड आणतोस आणि मी किती फंड आणतो, बघू तुझ्या पक्षाचा किती येते, माझ्या पक्षाचा किती येते. महाराज, ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी सोबत बसा, तरच गावाचं कल्याण होईल, नाही तर होणार नाही. निश्चितच ती राजसत्ता तशी होती आणि त्या राजसत्तेनं गावाला आनंद होता. देव तिथं आले आणि म्हणून त्या सुखाचं वर्णन तुकोबाने गाथ्यात केले. युपी मध्ये जन्माला आलेला राजा वर्णन महाराष्ट्रातल्या गाथ्यात आहे. नाही तर काय संबंध आहे महाराज लोकांना, राजे महाराज लोकांचं वर्णन करायचं काय संबंध आहे आमचा? परंतु राजा नव्हता, देवाचा बाप झाला होता, म्हणून आम्हाला किंमत आहे त्या राजाची. म्हणून अशी राजसत्ता, त्याच तोडीतली राजसत्ता छत्रपती शिवरायांची राजसत्ता होती. राजसत्ता जगद्गुरु तुकोबारायाच्या व्यासपीठाला लागून होती. तुकोबारायाच्या विचारानं चाललेली राजसत्ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि त्या शिवरायांची जयंती गिरगावमध्ये आपण एवढ्या उत्साहात करतात. स्वाभिमान आम्हाला गावाचा. टाळी वाजून एकदा गावाचं स्वाभिमानानं स्वर्णन करायचं. म्हणून देव आले, तसे राजे आलेत आणि हा आनंदोत्सव आज गोकुळात झालाय. तसा आज गिरगावमध्ये झालाय. गोकुळ ते गिरगाव, श्रीकृष्ण ते शिवराय, श्रीकृष्ण ते शिवराय, गोकुळ ते गिरगाव, ही जशी आनंद वार्ता आहे तसे आपला आनंद टिकून राहावा अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. विठोबा रखुमाई, भगवान गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळ गाई यांच्यासाठी अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीदूध तुपलोनी खाऊ घातलं. उरलेल्या खेळ खेळी शिदोऱ्या जमा केल्या. शिदोरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणारे शांतता बाळगा. आता मात्र मला जाणं अनिवार्य आहे. कारण काय झाले, पारणं आणि बारस दोन्ही एकत्र, म्हणजे 2 दिवसाचे नियम आणि पुन्हा शिवजयंती, 3 एकत्र गोष्टी आल्यामुळे आमची पळापळी, नाहीतर एवढी पळापळी करावी लागली नसती. आता मात्र कोणाच्या घरी मला नेऊ नका, चहा पाजू नका, जेव घालू नका, पाया पडू नका. मग नीट वाट लावा. नाही, मला नीट वाट लावा. जाय बाबा म्हणा पुढच्या गावाला. ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, कंठी धरला कृष्ण मनी, कामने भूमंडळी आम्ही बळी विरागाडी, एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठल